So, good morning and once again welcome to the spoken English class. So, today we are going to learn about pronoun. Okay. So, या अगोदर आपण प्रोनाउन संदर्भात थोडी इन्फॉर्मेशन पाहिलीच आहे, कारण जेव्हा आपण पार्ट ऑफ स्पीच चे किती प्रकार पाहिले, शब्दांची किती जाती आहेत, 8 जाती आहेत. तर त्यामध्ये आतापर्यंत आपण नाउन हा कंटेंट संपवला, बरोबर. त्यामध्ये जेंडर असेल, नंबर असेल, सिंग्युलर, प्लुरल हे आपण लर्न केलेलं आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला प्रोनाउन्स जे आहेत तर त्याला थोडस डीप मध्ये समजून घ्यायचं आहे. आता प्रोनाउन जे आहे तर त्याची आपण डेफिनेशन पाहिली होती. अ वर्ड दॅट इज यूज इन्स्टेड ऑफ नाउन इज कॉल्ड एज प्रोनाउन. म्हणजे जे नाम आहे, नाउन, त्याच्या ऐवजी वाक्यामध्ये जो शब्द आपण वापरतो त्याला आपण काय म्हणतो, प्रोनाउन म्हणत असतो. आता यामध्ये आज आपण ज्या प्रोनाउनवर डिस्कस करायलो तर ते कोणते आहे, पर्सनल प्रोनाउन. ओके. तर आज आपण आपलं जो आजचं लेक्चर आहे हे स्पेशली पर्सनल प्रोनाउन वर आधारित आहे आणि याचे पण 3 डिफरंट फॉर्म आपल्याला बघायचे आहेत. ओके. यामध्ये नॉमिनेटिव्ह असेल, पॉजिटिव्ह असेल आणि एक्स्टिव्ह असेल. तर असे 3 फॉर्म्स आपल्याला बघायचे आहेत. आता यामध्ये सर्वात अगोदर एक लक्षात घ्या की जेव्हा आपण पर्सनल प्रोनाउन या ठिकाणी शिकायलो तर त्याची कॅटेगरीज जी आहे हे आपल्याला 3 फॉर्म मध्ये करायचे. कारण मी अगोदर सांगितलं तुम्हाला की अगोदर आपण काय शिकणार आहोत, नॉमिनेटिव्ह म्हणजे जे कर्त्याशी रिलेटेड असतात. ओके. कशाशी, कर्त्याशी रिलेटेड जे सर्वनाम असतात त्यांना आपण नॉमिनेटिव्ह प्रोनाउन म्हणू, जे की पर्सनल प्रोनाउन अंतर्गत येतात. आता यामध्ये 3 प्रकारचे पर्सन असतील, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. आता हे काय असतात हे अगोदर आपण लर्न केलंच आहे. आपल्याला माहिती आहे की फर्स्ट पर्सन असा पर्सन आहे जो स्पीकिंग म्हणजे जो बोलणारा असतो, है ना, जे प्रत्यक्ष सेंटेन्सला बोलतो, एखादा इव्हेंट सांगतो, तो पर्सन आपल्यासाठी कोणता पर्सन असेल, फर्स्ट पर्सन. सेकंड पर्सन, द पर्सन स्पोकन टू म्हणजे ज्याला बोलल्या जातं, अर्थातच जो ऐकणारा असतो, तर तो कोण असेल, सेकंड पर्सन. थर्ड पर्सन, द पर्सन स्पोकन ऑफ आणि ज्याच्याबद्दल बोलले जातं तर तो व्यक्ती कोणता आहे, थर्ड पर्सन, है ना. सो मराठीमध्ये आपण प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी आणि तृतीय पुरुषी, बरोबर, असं याला म्हणू. सो थोडक्यात फर्स्ट पर्सन बोलणारा, सेकंड पर्सन ऐकणारा आणि थर्ड पर्सन ज्याच्याबद्दल बोलले जाईल. तर यावरून नॉमिनेटिव्ह जे पर्सनल प्रोनाउन आहे तर त्यामध्ये फर्स्ट पर्सन मध्ये 2च येतात, एक आहे आय आणि दुसरा आहे वी. अशी किती टाईपचे आहेत, 2 टाईपचे प्रोनाउन्स आहेत. जनरली आय एम अ बॉय, आय एम अ गर्ल, हे जेव्हा वाक्य आपण या ठिकाणी बोलत असतो, बरोबर आहे का. आय हॅव अ ब्ल्यू पेन, माझ्याकडे निळा पेन आहे. आय हॅव अ नोटबुक, माझ्याकडे वही आहे. तर या सर्वांमध्ये आपण स्वतःच नाव न घेता जो प्रोनाउन वापरला तो कोणता आहे, आय. त्यानंतर वी आर फ्रेंड्स, वी आर इटिंग मँगोज, बरोबर, आम्ही सोबत काय करत आहोत, आंबे खात आहोत, म्हणजे आम्ही. अर्थातच वी हे जे प्रोनाउन आहे हे केव्हा वापरतो आपण, जेव्हा आपण स्वतः तर आहोत पण आपण एखादा मित्र किंवा एक विशिष्ट समूह ज्याचा आपण भाग आहोत हे जेव्हा आपण ऍड करतो तेव्हा कोणतं प्रोनाउन वापरायचं, वी. वी ओन द मॅच, आम्ही मॅच जिंकला. आता यामध्ये हा एक आपण एकटे आलो का, नाही, तर आपली पूर्ण टीम आहे, एक लक्षात. तर अशा पद्धतीचं हे
वी प्रोनाउन. आय आणि वी हे दोन्ही कशामध्ये येतील? पर्सन, फर्स्ट पर्सन प्रोनाउन मध्ये येतील. ओके. त्यानंतर सेकंड पर्सन मध्ये एकच नॉमिनेटिव्ह प्रोनाउन आहे, ते म्हणजे काय? यू. आता यू जे आहे ना, याचं एक वैशिष्ट्य आहे, हे दोन्ही फॉर्म मध्ये असतं. कोणते कोणते फॉर्म? सिंग्युलर फॉर्म मध्ये सुद्धा असतं आणि प्लुरल साठी सुद्धा. पहा, जेव्हा आपण मराठीमध्ये यू चा अर्थ सर्च केला आपण, तर काय अर्थ बरं त्याचा? तू, तुम्ही, बरोबर? म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल. तर समोरचा व्यक्ती एक आहे का अनेक आहे याच्यावर डिपेंड आहे, बरोबर? सो यू आर माय फ्रेंड, तू माझा मित्र आहे. यामध्ये काय झालं बरं? सिंग्युलर मध्ये आपण काय केलं? यू हे प्रोनाउन वापरलं. आणि पूर्ण वर्गाला मी तुम्हाला म्हणतो यू आर माय फेवरेट स्टुडंट्स. आता या ठिकाणी काय झालं? यू आर माय फेवरेट स्टुडंट्स. मी एकाबद्दल बोललो का? नाही. यू हे प्रोनाउन मी सर्वांबद्दल वापरलं. याचा अर्थ इथं काय झालं? यूचं मी कोणतं फॉर्म वापरलं? प्लुरल फॉर्म. सो यू हे जे सेकंड पर्सन मध्ये येतं, तर त्याची दोन फॉर्म आहेत, सिंग्युलर आणि प्लुरल. त्यानंतर थर्ड पर्सन कडे येऊ आपण. द पर्सन स्पोकन ऑफ, ज्यांच्या बद्दल आपण बोललं जातं. यामध्ये ही हे जे आहे ते मस्क्युलाइन म्हणजे मेल जेंडर साठी वापरलं जातं. शी जे आहे ते फेमिनाइन म्हणजे फिमेल जेंडर साठी वापरलं जातं. इट याचा आपण सेपरेट स्टडी नेक्स्ट लेक्चर मध्ये करणार आहे, ते न्यूट्रल जेंडर आहे. आणि दे अनेक वचनीसाठी. सो ही इज माय रिलेटिव्ह, तो माझा नातेवाईक आहे. ही इज प्लेइंग फुटबॉल, तो फुटबॉल खेळत आहे. तर या सर्वांमध्ये आपण त्या व्यक्तीचं नाव न घेता तो मेल आहे, बरोबर आहे का? तर त्यासाठी आपण कोणतं प्रोनाउन यूज केलं? ही हे प्रोनाउन यूज केलं. शी, शी इज मेकिंग अ टी, ती चहा बनवत आहे. शी इज रीडिंग अ नॉवेल, ती कादंबरी वाचत आहे. तर या दोन्ही वाक्यामध्ये आपण जे प्रोनाउन वापरलं हे फिमेल जेंडर साठी वापरलं, तिसऱ्या व्यक्तीसाठी वापरलं. बरं, लक्षात घ्या. आता मी समजा उदाहरणार्थ कोणाला बोलत आहे? सपोज मी सोहमला बोलत आहे की शी इज कुकिंग, शी इज कुकिंग एवढंच वापरलं की ती स्वयंपाक करत आहे. मग यामध्ये मी कोण झालो? फर्स्ट पर्सन बोलणारा. सोहम कोण झाला? ऐकणारा, सेकंड पर्सन. पण यामध्ये मी दोन्ही बद्दल बोललो का? नाही. तिसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीबद्दल बोललो की शी इज कुकिंग, ती स्वयंपाक करत आहे. याचा अर्थ हे काय झालं? थर्ड पर्सन झालं. ओके. त्यानंतर आहे इट, इट इज हॉट टी. ओके. इट इज अ ह्यूज माउंटेन, बरोबर आहे का? ते उंच पर्वत आहे. तर हे जे आहे इट हे आपण एक प्रकारचं न्यूट्रल म्हणून त्याला, हे की नाही? तर न्यूट्रल असं हे थर्ड पर्सन साठी यूज केला जाणार हे पर्सनल प्रोनाउन आहे. आणि फायनली आहे दे. आणि समजा सपोज काही मुलं ग्राउंडर्स काय करत आहे? स्टडी करत आहे ना, ग्रुपली. दे आर स्टडीइंग इन ग्रुप, ते गटामध्ये बसून काय करत आहे? अभ्यास करत आहे. दे आर प्लेइंग खो खो, ते काय खेळत आहे? खो खो खेळत आहे. दे आर वॉचिंग मूवी, ते चित्रपट बघत आहे. तर या सर्वांमध्ये आपण काय केलं? दे हा प्रोनाउन त्या वाक्यामध्ये काय केलं? आपण यूज केला. म्हणजे पर्सनली प्रत्येकाचं नाव न घेता, नाउन न वापरता आपण कशाचा वापर केला? प्रोनाउनचा वापर केला. सो हे सर्वच्या सर्व जर पाहिले आपण तर हे कोणते प्रोनाउन आहे? पर्सनल प्रोनाउन आहेत. मात्र कोणत्या टाईपचे? नॉमिनेटिव्ह. कोणत्या टाईपचे आहेत? नॉमिनेटिव्ह. आता सेकंड कॅटेगरीकडे येऊ आपण. पर्सनल प्रोनाउन ज्याचा म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह टाईप बघायचा आहे. आता पॉझिटिव्ह म्हणजे काय? एखाद्याच्या जेव्हा मालकीची एखादी वस्तू असते, हक्काची वस्तू असते,
तर तेव्हा आपण कोणते प्रोनाउन वापरतो? पॉझिटिव्ह प्रोनाउन वापरत असतो. जसं की पहा, यामध्ये फर्स्ट पर्सन मध्ये माय, माइन, आवर, आवर्स. पहा, माय म्हणजे माझे, सेम अर्थ माइनचा आहे. आवर म्हणजे आपले, म्हणजे आलं लक्षात. याच्यामध्ये आपण स्वतःला समाविष्ट केले, लक्षात घ्या. आता हे जे आहेत ना, हे आय ला रिप्रेझेंट करतात, बरोबर आहे का? लक्षात आलं. जसं दिस इज माय बुक. आता हे पुस्तक माझे आहे, म्हणजे याच्यात कोण समाविष्ट आहे? मी. येते लक्षात. त्यानंतर वी, ज्याच्यामध्ये वी असतं त्याच्याशी रिलेटेड काय आहे? आवर, आवर्स, बरोबर. सपोज आपण म्हणलो की रायगॉन इज आवर स्कूल, बरोबर आहे का? आता पहा, जेव्हा स्वतःसाठी म्हणेन मी, बरोबर आहे का? वैयक्तिक म्हणेन तेव्हा मी काय म्हणाल? JPPS रायगॉन इज माय स्कूल. पण आपल्या जे शाळेची मुलं जेव्हा बाहेर गटामध्ये जातील तेव्हा काय म्हणतील? ते JPPS रायगॉन इज आवर स्कूल. लक्षात आलं. सो दोन्ही मध्ये जे आहे यामध्ये आपण स्वतः समाविष्ट आहोत, म्हणून हे फर्स्ट पर्सन असणारे कोणते आहे? पॉझिटिव्ह पर्सनल प्रोनाउन्स आहेत. त्यानंतर यू जे आपण सेकंड पर्सन पाहिलं होतं त्याच्याशी रिलेटेड हे नॉमिनेटिव्ह आहे ना. आता आपण जे डिस्कस करायलो ते कोणाचे करायलो? पॉझिटिव्ह प्रोनाउन्स डिस्कशन करायलो. याच्यामध्ये पहा, युअर, युअर्स, बरोबर आहे का? असे दोन दिले तुम्हाला. दॅट इज युअर मिस्टेक, ती तुझी चूक आहे, बरोबर आहे का? तर यामध्ये आपण दॅट इज युअर मिस्टेक, यामध्ये युअर जे वापरलं आपण हे कोणतं आहे? पॉझिटिव्ह प्रोनाउन. त्यानंतर युअरच्या ऐवजी युअर्स सुद्धा युज केलं जातं. जसं की तुम्हाला इथे एक वाक्य दिलं आहे पहा, माइन साठी एक वाक्य दिलं आहे, दिस बुक इज माइन. हे पुस्तक माझे आहे. यामध्ये फर्स्ट पर्सनचं पॉझिटिव्ह प्रोनाउन आला. दोज बुक्स आर युअर्स. तर आपल्याला माहित आहे की दोज जेव्हा आपण प्लुरल फॉर्म वापरतो नाही, सो दोज बुक्स आर युअर, हे त्यांचे पुस्तक आहेत. तर यामध्ये आपण काय झालं? युअर्स म्हणजे त्यांचे, असा याचा अर्थ हे प्लुरल साठी. लक्षात घ्या, यूचे मी दोन फॉर्म सांगितले होते तुम्हाला, सिंग्युलर आणि प्लुरल. जेव्हा पॉझिटिव्ह सिंग्युलर म्हणून यूज करायचा तेव्हा काय म्हणणार तुम्ही? युअर. आणि जेव्हा प्लुरल असेल तेव्हा युअर्स. त्यानंतर आता हे दोन एक्झाम्पल आपण पाहिले. त्यानंतर पॉझिटिव्ह पर्सनल प्रोनाउनचा तिसरा टाइप हा थर्ड पर्सनशी रिलेटेड आहे. आता तुम्ही बऱ्याच वेळेस काय केलं असेल की डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे. पहा, काही स्टुडंट आयडिया असेल की त्यामध्ये इनडायरेक्ट स्पीच करताना आपण काही बदल करत असतो, बरोबर आहे का? तर ते बदल करत असताना तुम्ही तिथं हिज, हर, हर्स, इट्स, देअर आणि देअर्स हे सगळे प्रोनाउन त्या ठिकाणी आपल्याला यूज केलेले दिसतील. हे सर्वचे सर्व प्रोनाउन्स हे कोणत्या टाइप मध्ये येतील? पॉझिटिव्ह टाइप मध्ये येतील. आता एक्झाम्पल जर पाहिलं, दॅट बुक इज हर्स, हे ते पुस्तक तिचे आहे. तर हर्स हे जे आहे, तर तुम्हाला माहित असेल हिज जे आहे हे कोणाशी रिलेटेड असतं? ही, शी. त्यानंतर हर आणि हर्स हे कोणाला रिलेटेड असेल? शी, बरोबर आहे का? म्हणजे त्याच्याशी रिलेटेड असणार आपण दुसरा प्रोनाउन घ्यायलो. त्यानंतर इट्स हे कोणाशी असेल? इट्सशी रिलेटेड. आणि देशी रिलेटेड असणारे काय आहे? देअर आणि देअर्स. हे नॉमिनेटिव्ह झाले, परंतु त्यांचे आपण कोणते फॉर्म पाहिलो? सध्या पॉझिटिव्ह फॉर्म पाहिलो आहे ना. पॉझिटिव्ह फॉर्म सुद्धा आपण यूज केलो असतो. पहा आता, आय लाईक हिज हँड रायटिंग, मला त्याची काय आवडते? हस्तलेखन है ना, हँड रायटिंग म्हणून. तर आय लाईक हिज हँड रायटिंग म्हणजे इथं काय झालं बरं की इथं आपण थर्ड पर्सन बद्दल बोलायलो की मी कोणाला तरी सांगायलो की मला त्याची हँड रायटिंग आवडते, हिज, म्हणून
हे सुद्धा एक प्रोनाउन आहे, मात्र हे कोणाची तरी मालकी सांगत आहे म्हणून हे काय आहे, पॉझिटिव्ह टाईपचं काय आहे, सर्वनाम आहे. त्याच्यानंतर आय लाईक अ टी मेकिंग बाय हर, मला तिने बनवलेला चहा आवडतो. यामध्ये हर हे थर्ड पर्सन है ना, एक फिमेल आहे जी थर्ड पर्सन आहे, परंतु त्या थर्ड पर्सन संदर्भात मी काय केलं, हा प्रोनाउनचा काय केला, यूज केला. सेम पद्धतीनं इट्स सेम पाहिजे एक वाक्य दिलं आहे, दॅट आयडिया ऑफ युअर्स इज एक्सिलेंट, म्हणजे तुझी ती जी आयडिया कल्पना आहे ती अतिशय उत्कृष्ट किंवा उत्तम आहे. तर यामध्ये युअर्सचा आपण यूज केलेला आहे. ओके, सेम पद्धतीनं इट्स, देअर, देअर्स यांचा सुद्धा आपण या पॉझिटिव्ह प्रोनाउनचा सुद्धा काय करायचा आहे, विशिष्ट वाक्यामध्ये काय करायचा आहे, वापर करायचा. आय लाईक देअर स्ट्रॅटेजी. बऱ्याच वेळेस काही जण काय करतात, एक प्लॅनिंग करतात, एक नियोजन करतात है ना, त्यांची जी स्ट्रॅटेजी असते, स्टडीची स्ट्रॅटेजी आहे समजा, बरोबर आहे का. तर आय लाईक देअर स्ट्रॅटेजी, मला त्यांची अभ्यासाची जी संकल्पना किंवा स्ट्रॅटेजी असेल ती काय आवडली. तर यामध्ये आपण कोणता पॉझिटिव्ह सर्वनाम वापरला, देअर. आता पॉझिटिव्ह सर्वनाम संदर्भात काही स्पेशल केसेस आपल्याला स्टडी करायचा आहे. पहिलं जर पाहिलं तर त्यांचा काही यांचा वापर आपल्याला ऍडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा करता येतो, म्हणजे थोडस डिफरंट म्हणता येईल आपल्याला. आता ऍडजेक्टिव्ह म्हणून कोणते कोणते प्रोनाउन यूज होतील, माय, आवर, युअर, हर आणि देअर, हे असे काही प्रोनाउन्स आहेत की ज्यांचा ऍडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा काय होऊ शकतो, यूज होऊ शकतो. आपण पाहिलं की माय, आवर, युअर, हर, देअर आणि त्यानंतर हिज, हे जे काही प्रोनाउन्स आहेत, पर्सनल प्रोनाउन्स, जे की पॉझिटिव्ह टाईपचे आहे, पण त्यांचा ऍडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा वापर कसा होऊ शकतो. तर पहा, धिस इज माय बुक, हे पुस्तक माझे आहे. आता याच लक्षात घ्या, इथं जे माय वापरलं आहे, माय बुक, सो इट इज अ ऍडजेक्टिव्ह. ओके, ऍडजेक्टिव्ह म्हणून वापर झाला. त्यानंतर दोज आर युअर बुक्स, तर इथं काय झालं, दोज आर युअर बुक्स, हे पुस्तके तुमची आहे. आता यामध्ये युअर जो आहे तो ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करला. दॅट इज हर बुक, ते तिचे पुस्तक आहे. तर लक्षात ठेवायचं आहे की हे जे सर्वच्या सर्व आहेत हे असे प्रोनाउन्स आहेत की ज्यांनी ऍडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा काय होतं, त्यांचा यूज होत असतो. जसं की इथं ही संदर्भात सांगितले पहा, धिस इज हिज बुक, धिस बुक इज हिज. आता यामध्ये दोन सेंटेन्स आहे, फक्त काय झाले बरं, वाक्याची पोझिशन बदललेली आहे. धिस इज हिज बुक, याचा अर्थ काय झाला की हे पुस्तक त्याचे आहे. तर याच्यामध्ये काय झालं की जे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून या ठिकाणी हिजचा वापर झाला आणि धिस बुक इज हिज, हे पुस्तक त्याचे आहे. तर यामध्ये हिज जो आहे तर हा काय म्हणून कार्य करतो या ठिकाणी, इथं ऍडजेक्टिव्ह म्हणून कार्य करायला आणि इथं प्रोनाउन म्हणून कार्य करतो. ओके, म्हणजे वाक्याची अरेंजमेंट बदलली तर या ठिकाणी काय व्हायला, हिजचा वापर सुद्धा चेंज व्हायला. इथं ऍडजेक्टिव्ह म्हणून आहे धिस इज हिज बुक, या वाक्यामध्ये धिस बुक इज हिज, यामध्ये काय म्हणून वापर व्हायला, प्रोनाउन म्हणून. ओके, फायनली तिसरा टाईप पाहू आपण. तर पर्सनल प्रोनाउन मध्ये पुढचा टाईप आहे अक्युसेटिव्ह प्रोनाउन्स, ज्याला आपण कर्माच्या स्वरूपात म्हणू, हे की नाही, कर्मशी रिलेटेड असणारे काय ते सर्वनाम आहे. यामध्ये फर्स्ट पर्सन येत नाही, सेकंड पर्सन मध्ये कोणतं येतं, यू, आणि थर्ड पर्सन मध्ये
हिम, हर, इट आणि देम. बरोबर. पुढे आपण व्हॉइस बघणार आहोत. बरोबर आहे का? तो व्हॉइस मध्ये समजा आपण लिहिलं की ही इट्स अ मँगो. बरोबर. तर याचं जेव्हा आपण हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना काय करतो आपण? अ मँगो इज इटन बाय. हीचा बदल काय होतो? हिम. म्हणजे हा जो ही सध्या काय आहे? नॉमिनेटिव्ह प्रोनाउन आहे. त्याचं रूपांतर आपण कशामध्ये केलं? अॅक्युसेटिव्ह प्रोनाउन मध्ये केलं. म्हणजे जो कर्त्याशी रिलेटेड असणारा प्रोनाउन होता त्याला आपण कर्म बनवलं. येते लक्षात? मग ज्यांना ज्यांना आपण कर्म बनवतो ते सर्वच्या सर्व कोणते असतात? अॅक्युसेटिव्ह प्रोनाउन. पण तुम्हाला यू संदर्भात सांगतो. यू संदर्भात तुम्ही काही विद्यार्थ्यांना असेल कल्पना. यू राईट अ लेटर. तर याचा जेव्हा तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस करता तेव्हा काय लिहिता तुम्ही? अ लेटर इज रिटन बाय यू. मग आता या यू आणि या यू मध्ये काही फरक नाही असं आपल्याला वाटतं. बट इथे जो पहिल्या वाक्यामध्ये यू वापरलेला आहे हा काय म्हणून वापरला? नॉमिनेटिव्ह प्रोनाउन म्हणून यूज केला गेला. आणि इथे जो यूज पॅसिव्ह व्हॉइस मध्ये केला आपण तो काय म्हणून आहे? अॅक्युसेटिव्ह प्रोनाउन म्हणून यूज. येते लक्षात? सेम पद्धतीनं पॅसिव्ह व्हॉइस करताना शीचा बदल तुम्ही काय करता? हर करता. त्याच्यानंतर देचा बदल काय करता? डेम करता. बरोबर. इटचा बदल करता का? इटला तुम्ही काय करता? इटच कॅरी करता. येते लक्षात? तर हे जे सर्व चेंजेस तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करता हे सर्वचे सर्व कशाची डिग्री आहे? अॅक्युसेटिव्ह. येते लक्षात? सो नॉमिनेटिव्हचं आपण अॅक्युसेटिव्ह प्रोनाउन मध्ये रूपांतर करतो. काही जण ऍज इट इज आहे तर काही जणांमध्ये आपल्याला काय करावं लागतो? चेंज करावा लागतो. ओके. तर जेव्हा आपण डिटेलमध्ये काय शिकू? व्हॉइस शिकू. त्याच्यानंतर आणखीन एक पहा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. याच्यामध्ये सुद्धा हिम केव्हा वापरायचं आणि हीच केव्हा वापरायचं हे कन्फ्युजन असतं आपलं. बरोबर. सो हे सर्व कन्फ्युजन आपण त्यावेळेस काय करू की एक्झॅक्ट डायरेक्ट इनडायरेक्ट असो व्हॉइस असो तर यामध्ये जे नॉमिनेटिव्ह प्रोनाउन आहे तर त्यांचं पॉझिटिव्ह मध्ये रूपांतर करायचं का अॅक्युसेटिव्ह मध्ये करायचं हे आपण नंतरच्या जेव्हा हे स्पीच हा डिटेल मध्ये घेऊ तेव्हा आपण ते लर्न करू. ओके.